राजकीय वर्तुळातून भाजपच्या हायकमांडकडून शिंदेंची कोंडी होते का असा प्रश्न आता निर्माण होतोय, कारण शिवसेनेच्या 5 नेत्यांची उमेदवारी धोक्यात असल्याचं कळतंय। शिवसेनेच्या 5 उमेदवारांना त्यांच्या बदलाच्या सूचना मिळालेल्या आहेत, तर भाजप हायकमांडकडून एकनाथ शिंदेंना या सूचना मिळाल्याचं कळतंय। तर यामध्ये भावना गवळी, गजानन कीर्तीकर, लोखंडे, हेमंत पाटील आणि कृपाल तुमाणेंची उमेदवारी धोक्यात असल्याचं कळतंय। अंतिम निर्णय आता एकनाथ शिंदे यांना घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर शिंदे आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। भाजप हायकमांडकडून शिंदेंवर हे दबाव तंत्र सुरू असल्याचा सध्या बोललं जात आहे। काही दिवसांपूर्वीच या उमेदवारांनी शिंदे यांची भेट घेतली होती। खासदारकी वाचवण्यासाठीच ही भेट होती अशी चर्चा आता रंगलेली आहे। दरम्यान कोणकोणते विद्यमान खासदार आहेत ज्यांची उमेदवारी आता धोक्यात आलेली आहे आपण पाहूयात सविस्तर। तर यवतमाळ वाशिममधून भावना गवळी यांची उमेदवारी धोक्यात बोललं जात आहे। रामटेकमधून कृपाल तुमाणे, यानंतर हिंगोलीमधून हेमंत पाटील यांची उमेदवारी धोक्यात आहे। यासोबतच शिर्डीमधून सदाशिव लोखंडे या सगळ्यांची उमेदवारी सध्या धोक्यात असल्याचं बोललं जात आहे। यासोबतच उत्तर पश्चिम मधून गजानन कीर्तीकर यांना सुद्धा उमेदवारी देण्यात येणार नसल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, काय आधीचे अपडेट्स? नक्कीच आपण पाहतोय की मिशन 45च्या अनुषंगाने महायुती जोरदार प्रयत्न महाराष्ट्रात करताना पाहायला मिळत आहे आणि याच अनुषंगाने जे सर्वे खासदारांच्या मतदारसंघात करण्यात आले होते त्यामध्ये शिवसेनेचे जे 5 आत्ताचे खासदार आहेत त्यांचे सर्वे हे निगेटिव्ह आल्याची माहिती मिळते आहे आणि याच ठिकाणी नवा चेहरा द्यावा किंवा कुठेतरी बदल करावा अशा सूचना भाजपकडनं आता शिंदेंना देण्यात येत आहेत। प्रामुख्याने जर पाहिलं तर भावना गवळी या अनेक वर्ष त्या ठिकाणी खासदार राहिलेले आहेत, मात्र त्यांची कामगिरी असमाधानकारक असल्याचं सांगितलं जात आहे। तर कीर्तीकर यांच्याकडे त्यांचं वाढतं वय आणि त्याचबरोबर मुलाने केलेलं बंड किंवा मुलाने त्यांच्यासोबत न आल्याने झालेला एकूणच जो राजकारण आहे ते पाहता कीर्तीकर यांची सीट डोक्यात आहेत। लोखंडे, हेमंत पाटील यांचं देखील असमाधानकारक त्या ठिकाणी असल्याचं कळालेलं आहे अहवालातनं। तुमणे यांचीही तीच परिस्थिती आहे। त्यामुळे एकूणच हे उमेदवार कुठेतरी धोकादायक ठरू शकतात आणि यामुळे जो मिशन 45चा आकडा आहे तो गाठता येणं अशक्य आहे। त्यामुळे त्या संदर्भात कुठला तरी निर्णय ठोस घेणं गरजेचं असल्याची माहिती ही भाजपकडनं शिंदेंना देण्यात आल्याचं कळतंय आणि या ठिकाणी नवा उमेदवार द्यावा, नवा चेहरा द्यावा, ज्याची त्या ठिकाणी एकूणच परिस्थिती अगदी सूरज, आपण पाहतोय आता एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय या संदर्भात घेतील ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।